तर दुसरीकडे बीडमध्ये झालेल्या महाएल्गार सभेमध्ये ओबीसी नेत्यांमध्येच फूट पडल्याचं लख्खपणे समोर आलं. छगन भुजबळांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना टार्गेट करत त्यांचा जुना व्हिडिओ दाखवला आणि त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला. भुजबळांच्या आरोपांना वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलंय. भुजबळांना पुढे करून भाजप आपल्याला टार्गेट करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय. अंबडच्या सभेमध्ये कोयता काढण्याची भाषा वापरली गेली असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय. वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? जरांगेच्या संदर्भात उभारणी करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती? तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे. त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो. अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार. अंबडला पहिल्यांदा वडेट्टीवार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की पक्ष वगैरे बाजूला, हा पिवळा झेंडा हा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत, लढणार आहोत. नगरला बोलवलं, अरे या, आलेच नाही. पंढरपूरला रॅली, अरे या, आलंच नाही. ते म्हणतात की अंबडच्या सभेमध्ये आले, नंतर आले नाहीत. अंबडच्या सभेमध्ये तुम्ही कोयता काढण्याची भाषा झाली तिथे. आपण लढाईमध्ये मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयता तलवारीची लढाई भाषा करून आपण मिळणार आहे का? आणि राहिला विषय कालचा बीडचा मेळावा झाला. माझी भूमिका होती की या मेळाव्यामध्ये सत्ताधारी पक्षच पूर्ण होता. सत्ताधारी पक्षांनी मोर्चे काढायचे किंवा सत्ताधारी पक्षांनी रॅली घ्यायची, तिथे ओबीसीना सांगायचं की आमचं वाटोळ झालंय आणि सरकारमध्ये तुम्ही भूमिका तिथे मांडायची नाही.